हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही सगळे मजेत ना? तर आता वाजले सकाळचे 7:15. तर तयारी करतो आणि निघू आपण डायरेक्ट फिरायला. तर थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. ब्लॉगला पण कंटिन्यू राहा आणि ब्लॉगमध्ये बघू जेवढं कॅप्चर होईल तेवढं कॅप्चर करू. चला निघू फटाफट, डायरेक्ट भेटू जाताना. चला जाऊ. कुठं जायचं आपल्याला अजून तर काही विचार नाही केलाय त्याचा. जाऊ फटाफट कुठं तरी. या रस्त्याला लागलोय आम्ही लळिंगच्या तिकडं. बघू एखादा स्पॉट आणि मग थांबू आपण. चला जाऊ फटाफट ब्लॉगला काही गावाच्या बाहेर फायनली निघलोय आम्ही. जाऊ आपण आता लळिंगकडे चाललोय आम्ही. लांडोर मध्ये आणि ब्लॉगला पण कंटिन्यू राहा, मजा तुम्हाला येईल. तुम्ही पण बघा हायडन वॉटरफॉल म्हणताय आणि तुम्ही पण या. बघू चालू आहे का पहिले. सकाळी तर पूर्ण खाली रस्ते. आम्ही फायनली त्या वॉटरफॉल जवळ आलोय आणि हे बघा जानवर नाही पाहिजे तिथं. कोणालाच नाही माहिती गाईचा, म्हणजे सहसा कोणी राहत नाही. तर मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला हा सापडला होता. तर चला जाऊ आपण मस्त खाली बघू. आणि चालू आहे बऱ्यापैकी थोडाफार, तिथं गेल्यावर धावतो तुम्हाला. तर चला जाऊ आपण खाली. चल म्हणे गाडी घेऊन गेल मग. कसं जेपशील तिथं? जेपशील नाही बघू बघू ना फक्त. अशी घे पण. डबल आहे डबल. चला बघू आपण खाली जायची जागा आहे का. तर चला जाऊ खाली आणि बघू. पाणी खाली गेल्यावरच कळेल की कसा फोर्स आहे. राहू दे इथंच. त्या पुढं घेते या दगडापासून. चिडी गाई चिडी. कसला आज का बुधवार आहे रे. बुधवार बाकी नाही काहीच म्हटण्यासाठी. मनीषच्या अवकाळ्या चालू आहे. आजच शेवटचा दिवस आहे. उद्या आहे का? गाईज हम बहुत बड़ी पहाड़ी चढ़ रहे गाइस. अरे तू खड्ड्यामध्ये. कुठं करा. चला गाईज जाऊ आपण, मजा करेंगे. खायला घेऊन यायला बघ आपण काही 20 रुपये. बरोबर सांगतो. गाईज न्यूचरचा मजा घेतोय गाईज आम्ही. आमचे पोरं आले बाकीचे, पण आम्ही आलोय. ते बघा गाईज अजून एक छोटा वॉटरफॉल दिसलाय. तर बघा समोर दिसतोय का. चला जाऊ बघू रस्ता कुठून आहे, मग जाऊ खाली. एक चप्पल हातात घेऊन घेतली मी, कारण की इथं बघा असं इथं खाली उतरायचं आहे आपल्याला. तर चला जाऊ नीट. हळू या. काही झाला हो ना, चालू झालंय गाईच. शेवा टमाटा ते काय बुटा काढून घेतलंय गाई. आणि आपल्याला इथून खाली जायचंय. एकदम धीरे धीरेच उतरावं लागेल. पाईपची धरून भेटतात. नाही रे, पायपल धरून बसून बसून उतरतोय काही. आणि हे बघा डायरेक्ट ग्रिपच नाही इथं काही पाय ठेवायला, म्हणून आपल्याला पण धीरे धीरेच जावं लागेल. इकडून बी पाणी जास्त येतं, इकडून कमी आहे. या साईडला जो आपण बघितला तो आहे, आणि इकडून एक ठिकाणून पाणी येतं आहे. आमचा विचार चालू आहे की बघू तिकडं पण पुढं थोडंसं. आणि गाईज व्ह्यू बघा किती भारी. तर आपण इथं एखादा फोटोशूट पण करू. गाईज खेकडे बघू राहिले बघा. आणि एकदम मस्त सीन आहे. सीन एकच नंबर आहे. तर चला आपण जाऊ थोडं पुढं. काढून द्यायचं. आपले अजून गँग आले असती तर मजा आली असते अजून. तर बघू आता, तिघच जण आलोय तर जाऊ आणि बघू मस्त.
फायनली आम्ही जन्नतमध्ये आलो आहे. एक मिनटं. फायनली आता आम्ही आलो आहे आणि बघू शकता तुम्ही वॉटरफॉल. तर हायडन वॉटरफॉल आहे आपल्या धुळ्यामधला. तर हा म्हणजे म्हणजे नाहीच माहिती कोणाला असाच आहे हा. तर बघू शकता तुम्ही किती खतरनाक येतोय. काही पहिला जाणार होता आणि हा एक बघा खेकडे भाऊ राहिला. तर चला आपण फोटोशूट रील शूट करून घेऊ. आणि किती मस्त आहे काही जन्नत आहे जन्नत. एकच नंबर आहे काही. चला फोटोशूट करू आपण फटाफट रील शूट करू. एकच नंबर आहे. तुम्ही पण या व्हिडिओ. समय सामाने बघा काय बिचारे छोटे छोटे माशाचे पिल्ले बिचाऱ्यांना खायचं म्हणजे काहीच कामाचे नाहीत ना. खाता येणार ना काही ना काही तरी टाइमपास करताय बघा. नुसते टाइमपास करताय काही जे दोघे जण. आणि वॉटरफॉल तर एकच नंबर आहे. डायरेक्ट जन्नत आहे काही जन्नत. बघू शकता. आता आपण आंघोळी केले तर करू थोडा टाईम. आत्ता 9 वाजले तर अजून 10-15 मिनटं थांबू आणि मग बघू. समोर पण एक वॉटरफॉल आहे तर तिथं गेलो तर तिथं पण जाऊ आणि तिथला पण वॉटरफॉल जाऊ मी गेलो तर. तर चला मजा येतो थोडीशी. आणि ब्लॉग कसा वाटतोय कमेंट पण करत राहा. आणि वॉटरफॉल तर पूर्ण जन्नत आहे जन्नत. आमचं फायनली आता आंघोळी झालंय आणि वॉटरफॉल क्लास आहे. आणि आता कपडे घातलं चालू आहे इथं. बुट ओले होऊन जातील पण म्हणे. बांगा बघा कुठं चढलाय. बघा या कुठं चढलाय काहीच. आणि इथं बघा केवढं खोल आहे. त्याला केव्हांचं नाही नाही सांगतोय तरी ऐकत नाही गाईचा. ॲब्रॉस धावतोय ॲब्रॉस. आणि डाईत कुठं बसलाय गाईज. इथून चढलोय आम्ही डायक. इथं आपण इकडून गेलो होतो पहिले. आता इथून चढलोय आणि आता जाऊ घरी. पुरा दम लागतोय. आणि या बघा पुरा बिबटे. इथं बिबटे पण आहे गाईज. बिबटे. तो बघा आपला डाळिंब फोड. गाईज जर आताच्या कंडिशनला
जर आताच्या कंडिशनला इथं वाघ किंवा बिबटे जर दिसला ना तर तिघींचे हातभर पाठणार आहे. कारण की काही तिथं हाय ओरिजिनल मध्ये जंगल एरिया आहे, पूर्ण जंगल एरिया आहे पूर्ण. तरी आम्ही जातोय आता आणि रात्री पब्लिक इकडं आणि आज रविवार पण आहे म्हणजे आपण जाऊ आपण. तिथला वॉटरफॉल असंच चालू जोरातच, कारण की खालचं आपण बघितलं ते पण चालू होतं. हा आपण चालू असं जाऊ आणि आम्हाला बघा मोर दिसलाय, तुम्हाला जाऊ तो चला. आम्हाला मोर दिसलाय गाईज, मोर बघू शकता तुम्ही. कपल आहे डायरेक्ट मोरांचा कपल आहे गाईज डायरेक्ट. चला पुढं अजून काय दिसतं तुम्हाला जाऊ. कॅरी बॅग पण दिसली बघा, कॅरी बॅग जाऊ. चला जाऊ पुढं, बघू काय काय दिसतं अजून तुम्हाला. हे घर बंद रे थांब रे, इकडे रे. इकडे आहे ना. हा हा धबधबा लांडोर बंगला किल्ला काही तिकडे आहे. चला काय आपण आता फायनली आपण आलो आहे. हे मग मध्ये बघा खेळायला मध्ये काढलाय आपल्या घरी आणि गाड्या तर लागल्या आहे म्हणजे लोक आहे. आपला चड्डा इथंच ठेवून देऊ का रे, तर आहे म्हणजे प्राणी म्हणून. हे बघा पिंजरे पण ठेवले पकडण्यासाठी पिंजरे ठेवले काही. चला जाऊ आपण खाली जाऊ. आणि वॉटरफॉलचा आता आवाज येतोय आपल्याला, पण आता आपली आंघोळ पण झाली तर बघू वाटलं तर, कारण की इथं पाणी जास्त राहतं. फक्त मजा आहे, बघू दुरून आणि जाऊ. हा काहीच आजगा दिसलाय आम्हाला. आजगा दिसलाय आम्हाला बघा. इथून आपल्याला खालून जायचं आहे. चला जाऊ आपण. आणि मागच्या वर्षाचा ज्यांनी ब्लॉग नसेल बघितला तो पण मजा येईल तुम्हाला. आमचं ट्रायपॉड राहून गेलं तर मागच्या वर्षी, आणि आम्ही मॅगी बनवायला सगळ्या वस्तू आणल्या आणि आमच्याकडे फक्त एक पेटी नव्हती. चला जाऊ खाली, बघू शकता. आणि मागच्या वेळेला आम्ही असे झालो होतो काही मॅगी बनवायला. बघा ते पुरं दिसतंय का काही. आणि आम्हाला इथं साप दिसला होता या ठिकाणी. पाणी वाढलंय रे पूर्ण. नेचरचा मजा आहे गाईच पूर्ण. आणि मोठा धबधबा त्या साईडला आहे म्हणजे त्याच्या एकदम म्हणजे अजून लांब आहे थोडं. तर बघू तिकडं पण जाऊ आपण. धबधबा चालू झाला आहे का. हा बघा कुठं चालला गाईच. मोठ्या वॉटरफॉलकडे तर काही जायला टाईम भेटला नाही आम्हाला, कारण की आम्हाला याच्यात काहीतरी भेटलंय. तर आता जाऊ आपण वर आणि वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय सापडलं. तर चला जाऊ फटाफट वर. चले म्हणे आता टाईमपास नको करू. आऊ रे चला. आंघोळील पाणी एकदम मस्त आहे. ते मुलं बघा आंघोळी करताय. चला जाऊ आपण फटाफट गाईज. सोनं सापडलं आम्हाला. पावसाचं सोनं गाईस. खेकडी हे पडलं. तर चला निघू आपण आता घरी जायला. आणि टाईम आता 10:30-11 वाजले. घरच्यांचा फोन पण नसेल लागत कारण की इथं नेटवर्क नसतं. जाऊ आता घरी आणि बघू संध्याकाळी वडीलला गेलो तर ते पण दाखवा, नाही तर मग राहू घरी. चला जाऊ आता. व्ह्यू तर पुरा काटा आहे गाईच, खतरनाक आहे. बंदर चलो करायला थांबलो आम्ही आता टोल नाक्याला. पाव वडे तयार होत आहे आपले. खाऊन घेऊ, पोट भूक लागली काय का. आणि आपला पाहुणचार मनीषबाई आणि अड्डा माल्या काही कामाचा नाही. मोठू दे रे. चला काय आलाय आपला पाव वडा. काय केलंय काहीच
खेकड्यांना डब्यामध्ये सोडतोय गाईज, कारण की बनवायचे आपल्याला रात्री आहे. गाइस देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना गाइस. काही एवढ्या पकडल्या आपण. टाईम राहिला असता तर अजून पकडल्या असत्या, पण टाईम नव्हता म्हणून. कोणते तांगड्या वेगळ्या आल्या आहे का? नेले रे. दाखवून गेला. चला गाईज, फायनली आपण आत्ता ब्लॉग एंड करतोय आणि मी घरी आलो आहे. तुम्ही बघितलं असेल आपण खेकड्या पण पकडले आहे तिकडं. तर बघू संध्याकाळी जर कुठं जायचा प्लॅन झाला तर ब्लॉग बनवू आपण, नाहीतर हा ब्लॉग इथंच एंड करतो आहे. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. असेच आपले नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटू आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. लेट्स गो.